नमस्कार मित्रांनो, माझे नाव संजना आहे आणि मी सध्या BSCच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्यावेळेस कॉलेजकडूनच समाजकार्य करण्यासाठी एक संस्था आली होती. म्हणजेच साफसफाई करणे, कुठे काटेरी झुडपे असतील तर ते काढणे, गरिबांना कपडे देणे, खाणं देणे असे काही कामे ती संस्था आमच्याकडून करून घेत होती. ते कामं करता करताच माझी ओळख त्या संस्थेचे अध्यक्ष, ज्यांचे नाव विराज असे होते, त्यांच्यासोबत झाली. काम करताना कोणालाही इजा झाली तर मी लगेच त्यांच्या मदतीसाठी धावून जात होते. माझा हा स्वभाव विराजला आवडला आणि त्यांनी मला काही काळ देऊन मला म्हणाले, "आता काही महिन्यातच तुझं कॉलेज पण संपेल. तुझी जर इच्छा असेल तर तू आमच्या संस्थेमध्ये काम करू शकतेस." मला नोकरीची एवढी काही गरज नव्हती, कारण माझे बाबा हे एक खूप मोठे बिझनेसमॅन होते. कॉलेज संपले की तू तुझ्या मनात जे येईल ते करू शकतेस, असे माझे बाबाच मला म्हणाले होते. मला नोकरीसाठी कधीही त्यांच्या पैशावर म्हणजे त्यांनी कधी माझ्यावर पण प्रेशर घातले नाही. पैसे कमवण्याची एवढी काही माझी मजबुरी पण नव्हती, कारण माझे बाबा खूप मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे मालक होते. त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालत पण होता आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. यामुळे माझ्या बाबांनी मला पूर्ण सवलतच दिली होती. काही दिवसांनी कॉलेज संपले. मला समाजसेवा करण्याची इच्छा असल्यामुळे मी नोकरी शोधण्याच्या ऐवजी विराजला कॉल केला. आणि अशा संस्थेमध्ये काम करणारे लोक खूपच कमी असतात, कारण समाजसेवा करण्याची इच्छा खूप कमी लोकांना असते. आणि विराजने लगेच मला त्यांच्या संस्थेमध्ये पण बोलावले. विराज तिथले अध्यक्षच होते आणि त्या संस्थेमध्ये मुलं आणि मुली दोन्ही मिळून काम करत होते. आता त्यांच्या केबिनमध्ये बसताच ते मला म्हणाले, "आपल्याला कामासाठी कोणत्याही गावी जावं लागणार आहे किंवा कोणतीही इमर्जन्सी येऊ शकते. त्यासाठी नेहमी तत्परतेने तयार राहायलाच पाहिजे. काही संस्थांकडून आपल्याला काही रुपयेही मिळतात देणगीच्या स्वरूपात, ज्यामुळे तुला प्रत्येक महिन्याला मी 13,000 रुपये देऊ शकेल." मी त्यांना म्हणाले, "विराज सर, मला पैसे वगैरे काही नको आहे. मला फक्त फक्त काही फरक पडत नाही या पैशांचा. मी ते पैशासाठी नाही तर समाजसेवा करण्यासाठी आली आहे म्हणून." विराजने माझ्याशी हात मिळवत माझे स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी माझा कामाचा पहिला दिवस होता. त्या महिन्यात विराजने मला खूप खूप ठिकाणी घेऊन गेला. कधी अनाथाश्रमामध्ये तर कधी वृद्धाश्रमामध्ये तर कधी जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांची मदत करण्यासाठी. मी या एका महिन्यात विराजसोबत खूप ठिकाणी जाऊन आले होते. एका महिन्यानंतर मला विराजचे वागणं थोडंसं बदललेलं दिसून आलं. एके दिवशी मला माझ्या कॉलेजमधली मैत्रीण अंकिता भेटली. ती खूपच बदललेली होती. तिने तिच्या अंगावर खूप महाग महाग ड्रेस घातले होते आणि खूप महागाची ज्वेलरी पण घातली होती. आता तिच्या राहण्यात म्हणजे असा खूपच फरक पण जाणवत होता. एवढा फरक बघून मी चकितच होते, कारण अंकिता एका खूप साधारण परिवारामधली मुलगी होती. तिचे पप्पा भाजी विकून त्यांचे घर पण चालवत होते. अंकिता जेव्हा विराजच्या कॅबिनमधून बाहेर आली, तेव्हा मी तिच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि तिला विचारले, "अंकिता, कॉलेज संपून आता फक्त 3च महिने झाले आहेस आणि तू इथे कधीपासून काम करतेस?" तेव्हा अंकिता म्हणाली, "मी विराजच्या इथे जॉईन होऊन जवळपास 15 दिवस झाले आहेत. या संस्थेकडून मला एक चांगले जीवन पण मिळाले आहे. इथे काम करून मी खूप चांगला पैसा कमवत आहे." माझ्या राहणीवरूनच तर तुला समजूनच आलं असेल. मी विचार करत होते की इथे काम करणाऱ्या मुली एवढ्या लवकर श्रीमंत कशा होत आहेत. आता हे माहीत करून घेण्याची माझी उत्सुकता पण वाढली होती. अंकिता तर फक्त या संस्थेमध्ये कामच करते, दुसरीकडे कुठेही काम करत नव्हती. एक दिवस संगीताने मला सांगितलं होतं की या संस्थेमार्फतच एका महिन्यासाठी ती या शहराच्या बाहेर पण गेली होती आणि तिथूनच चांगली कमाई करून आली होती. ती मला म्हणाली, "तू पण 1 महिना बाहेर जाऊन बघ, तुझी पण चांगली कमाई होईल." अंकिताचे हे असे बोलणे ऐकून मी माझ्या कामात पूर्ण लक्ष देऊ लागले. मागच्या काही दिवसांपासून माझ्याकडे काही खास कामं आलीच नाहीत. रोज कामानिमित्ताने कोणी ना कोणी माणसं या संस्थेमध्ये येत होते आणि विराज सर एखाद्या मुलीला त्यांच्यासोबत पाठवत होते. माझ्याकडे काम नव्हते आणि मी दिवसभर रिकामीच बसत होते. एक दिवस तर काही पाहुणे आले होते. तेव्हाच मी विराज सरांना प्रश्न करायला सुरुवात केली, "सर, मागच्या काही दिवसांपासून मी रिकामीच बसत आहे. तुम्ही मला काही काम का देत नाही बरं? काही मुली तर आत्ताच जॉईन होऊन सुद्धा त्यांना सारखं सारखं काम मिळत आहे आणि मी इथे एकटीच अशी आहे जिला असं रिकामं बसावं लागत आहे. सर, तुम्ही मला काही काम का देत नाही बरं? तुम्ही मला कुठेतरी पाठवलं तर मला काम भेटेल आणि जर तुम्ही मला काम दिलं नाही तर मला ही संस्था सोडावीच लागेल." त्यावेळेस विराजने त्या पाहुण्यांसोबत मला एका दुसऱ्याच मुलीला पाठवले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. केबिनमध्ये येताच
त्यांनी मला त्यांच्या खुर्चीवर बसवले आणि ते स्वतः टेबलवर बसले. त्यानंतर मला म्हणाले, संजना, जर तुला रोज समाजसेवा करायची आहे तर तुला चांगल्या ट्रेनिंगची गरज आहे. अजून तू या कामात चांगल्या प्रकारे तयार झाली नाहीस. जर तुला खरंच काम करायचं आहे आणि पैसे कमवण्याची जर तुझ्यामध्ये इच्छा असेल तेव्हा तुला माझ्याकडून ती ट्रेनिंग मी देईल. मी त्यांची गोष्ट ऐकून त्यांना म्हणाले, ठीक आहे सर, मी करेन ते काम. त्यानंतर ते मला म्हणाले, ठीक आहे, मग आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू तुझ्या घरी न जाता माझ्यासोबत चल. मी ठीक आहे असं म्हणून केबिनच्या बाहेर आले. आता संध्याकाळी मी माझ्या घरी न जाता विराट सरांसोबत जाण्याचा विचार केला. घरातून मला सारखे सारखे फोन येऊ नये म्हणून मी आत्ताच माझ्या घरी कॉल करून सांगितलं होतं की मला घरी यायला थोडासा वेळ होईल म्हणून. त्यानंतर मी बॉसच्या कारमधून त्यांच्यासोबत निघाले. बॉसने रस्त्यावरून काही गरिबांच्या झोपड्या दाखवत शेवटी एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. हॉटेलमध्ये पोहोचताच मी विराट सरांना विचारले, सर, आपल्याला इथे समाजसेवा करण्यासाठी कोणती ट्रेनिंग शिकवली जाईल का? आपण इथे कोणत्या ट्रेनिंगसाठी आलो आहोत? जसा मी तो प्रश्न केला तेव्हा विराट सर शांत झाले आणि माझ्याजवळ येऊन बसले. आता त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत मला म्हणाले, बाळा, तू आता फ्रेश हो. जेव्हा तू फ्रेश होशील ना तेव्हा मी तुला ती ट्रेनिंग देऊ शकेल. आणि त्यांचं ते वागणं आणि बोलणं ऐकून मला काही ठीक वाटलेच नाही. मी त्यांना म्हणाले, सर, मला इथे काही ठीक वाटत नाही. मी इथून जात आहे. आणि मी तिथून उठून जाऊ लागले. तेव्हाच विराट सरांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले, अरे संजना, एवढी काय तू चिडत आहेस? मला त्यांची नियत काही ठीक वाटलीच नाही. यामुळे मी त्यांचा हात झटकला आणि हॉटेलच्या बाहेर निघून आले. आता मी विचार केला की मी उद्यापासून या संस्थेमध्ये काम करणार नाहीच म्हणून. दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसमध्ये न जाण्याचा निर्णय पण घेतला. आता तर माझ्या आईने मला विचारलं, संजना, आज तू ऑफिसला का गेली नाहीस? तेव्हा मी माझ्या आईला सांगितलं, आई, काही दिवसांसाठी मी सुट्टी घेतली आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवस निघून गेले. आता मी घरीच राहिले होते. विराट सर सारखं मला कॉल पण करत होते. मी चिडून त्यांचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकून दिला होता. त्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या नंबरवरून खूप सारे मेसेज पाठवले. सलग माफीचे मेसेज माझ्या मोबाईलवर येत होते. पण मी विचार केला होता की काही जरी झालं तरी मी विराट सरांच्या समोर जाणार नाहीच म्हणून. काही दिवस असेच गेले. त्यानंतर असे काही झाले ज्याची मी कल्पना पण करू शकत नव्हते. त्या दिवशी रोजच्यासारखंच माझे वडील कंपनीमध्ये गेले. माझे बाबा नेहमी घरातून सकाळी 8 वाजता निघत होते आणि कंपनीवर बरोबर 9:30 वाजता पोहोचत होते. त्या दिवशी कंपनीत पोहोचताच माझ्या बाबांचा घरी फोन आला. माझ्या बाबांनी आईला काय बोलले ते मला काय माहीत नाही. पण त्यांचं बोलणं ऐकताच माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी माझ्या आईच्या हातातून फोन घेतला तेव्हा मला समजलं की माझ्या बाबांची कंपनी नगरपालिकेने तोडली आहे म्हणून. माझ्या बाबांनी लाखो रुपये खर्च करून त्या जागेत कंपनी बनवली होती. ती अतिक्रमण क्षेत्रामध्ये आली होती. याचा त्यांना अंदाज पण नव्हता. आता माझ्या बाबाने ज्या व्यक्तीकडून ती जागा खरेदी केली होती त्याने नकली कागदपत्र बनवून माझ्या बाबांनाच ती जमीन विकली होती. आता माझ्या बाबांनी जवळपास 15 वर्ष त्या जागेवर कंपनी चालवली होती. पण 15 वर्षानंतर नगरपालिकांच्या नजरेत ती कंपनी अतिक्रमण म्हणून आली. आता माझ्या बाबांनी कोणतेही चुकीचे काम केलं नव्हतं, तर त्यांनाच धोका दिला गेला होता. त्यावेळेस आम्ही काहीच करू शकलो नाही, कारण ज्या माणसाने आम्हाला ती जागा विकली होती तो आता पळून पण गेला होता. नगरपालिकेकडून माझ्या वडिलांवर जवळपास 15 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आणि जर माझ्या बाबांनी ते 15 लाख रुपये भरले नाहीत तर त्यांना 8 वर्षांची जेल पण होणार होती. आता माझ्या बाबांकडे जे काही बचत होती ती सगळं दंड भरण्यात खर्च झाला होता. अचानक आमच्यावर दुःखांचा आणि कर्जांचा खूप मोठा डोंगर कोसळला होता. काही दिवस निघून गेले. आता आमच्या घरात एक वेगळी शांतता पसरली होती. माझे बाबा आणि आई नीट जेवतही नव्हते. एक रात्री जेव्हा मी त्यांच्या रूमच्या समोरून जात होते तेव्हाच आई आणि बाबांचे बोलणं मी ऐकले. माझ्या आई वडिलांना म्हणत होती, जर आपल्याला एखादा मुलगा झाला असता तर तो असल्या ठिकाणी असल्या परिस्थितीमध्ये पैसे कमवण्याचा काहीतरी उपाय शोधलाच असता त्याने. आता आपण या सगळ्या परिस्थितीतून कसे बाहेर येणार? देवाने आपल्याला एकच बाळ दिलं आणि ते पण एक मुलगीच दिली. आता ही मुलगी आपल्याला या परिस्थितीतून कशी बाहेर काढणार? आईचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांच्या कोणत्याच मी कामाची नाही. आतापर्यंत माझ्या बाबांचं काम चांगलं चालत होतं, त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती. पण जेव्हा मी रात्री आईचं बोलणं ऐकलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी माझ्या रूममध्ये आले तेव्हा डोळ्यातून खूप अश्रू वाहू लागले होते.
आईच्या बोलण्यातून मला जाणवले की मी माझ्या मी माझ्या आईवडिलांसाठी काहीच करू शकत नाही म्हणून. या सगळ्यांचा विचार करता करताच अचानक माझ्या मोबाईलवर विराज सरांचा फोन आला. मी त्यांचा फोन उचलला. ते मला म्हणाले, "मला माफ कर संजना." तेव्हाच मी त्यांना म्हणाले, "सर, मी उद्यापासूनच तुमच्या संस्थेमध्ये जॉईन व्हायला पण तयार आहे." आणि दुसऱ्या दिवशी मी त्या संस्थेमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर मला अंकिता पण भेटली. ती तिच्या एका मैत्रिणीला त्या संस्थेमध्ये जॉईन करायला आणली होती तिने. तिची मैत्रीण अंकिताची बदललेली लाईफस्टाईल बघूनच ती प्रेरित झाली होती आणि अंकिताची आर्थिक परिस्थिती आता खूपच चांगली झाली होती. तिने मला सांगितलं की ती स्वतः आता एक नवीन घर विकत घेणार आहे आणि त्या दिवशी मी एक समाजसेविका म्हणून नाही तर पैसे कमवण्याच्या आशेने आले होते. आता मी विराजच्या केबिनमध्ये गेले. मला बघून विराज माझी माफी मागू लागला. मी त्यांना म्हणाले, "विराज सर, माफी मागायची काहीच गरज नाही. जे झालं ते मी आता सगळे विसरले आहेत. तुम्ही मला सांगा की अंकिता आणि दुसऱ्या मुले इथे काय काम करत आहेत? एवढा पैसा इथे कसा कमवत आहेत त्या? आज मी इथे पैसा कमवण्याच्या आशेनेच आले आहे." विराज सर मला म्हणाले, "ठीक आहे. जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे मी तुला देतो. आठवड्याचे तुला 5 लाख रुपये देईल मी. ठीक आहे? तयार राहा." एवढी रक्कम ऐकून मी त्यांच्यासोबत वेळ घालायला तयार झाले. संध्याकाळी त्याने मला त्याच्यासोबत एका हॉटेलवर घेऊन गेला. आम्ही दोघं खुर्चीवर बसून बोलतच होतो. त्याने मला ड्रिंक ऑफर केली. मी थोडीशी ड्रिंक केलं. त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि माझ्या चेहऱ्यावरून माझ्या खांद्यावरून हात फिरवू लागला. तो माझा खांदा एका वेगळ्याच विचित्र भावनेने चोळत होता. त्यानंतर तो मला किस पण करू लागला. त्याने मला त्याने मला बेडवर आणून झोपवले आणि माझ्यासोबत ते सर्व काही करू लागला. त्याने माझे संपूर्ण कपडे काढून त्याने ते सर्व काही माझ्यासोबत केले. त्याचा तो स्पर्श मला खूपच घाण वाटत होता. त्यावेळेस माझ्या डोक्यात ते 5 लाख रुपये नाही तर माझ्या आईवडिलांनी मला शिकवलेली एक गोष्ट आठवली. बाबांनी मला लहानपणापासूनच शिकवले होते की पैशासाठी कधीही आपला प्रामाणिकपणा सोडू नये आणि आपली इज्जत पणाला लावू नये. वडिलांचे ते शब्द आठवताच मी विराज सरांना माझ्यापासून दूर ढकलले. तो माझ्यापासून दूर व्हायला तयारच नव्हता. तो माझ्या मर्जीविरुद्ध माझ्यासोबत जबरदस्ती करतच होता. कसे तरी त्याच्या तावडीतून सुटून मी बाथरूममध्ये आले आणि माझ्या एका मैत्रिणीला मी फोन केला, जी एक पत्रकार होती. ज्या हॉटेलमध्ये विराजने मला आणले होते त्याच हॉटेलमध्ये मी तिला बोलावले आणि तिला पहिल्यापासूनच शक होता की या हॉटेलमध्ये काहीतरी चुकीचं काम चालू आहे म्हणून. थोड्याच वेळात विराजने बाथरूमचा दरवाजा तोडला आणि मला ओढून त्याने बेडवर पाडले. त्याने माझे कपडे काढण्यास सुरुवातच केली. तेवढ्यात माझी मैत्रीण जी पत्रकार होती ती रूममध्ये घुसली आणि माझ्या अंगावर चादर टाकून तिने तिच्या बातम्या देण्यास सुरुवात केली. आता टी व्हीवर लाईव्ह न्यूज दिसू लागली होती. त्यावेळेस विराज सरांसोबत मी पण त्या टी व्हीवर दिसू लागले. विराज सर त्यांच्या सेवेच्या पाठीमागे चुकीचा धंदा करत होते. काही मुली त्यांच्या मर्जीने तर काही काही त्यांच्या परिस्थितीमुळे तिथे येत होत्या. विराज सरांचा सगळा कारनामा बाहेर पडला होता. बहुतेक त्यावेळेस माझे आईवडील पण मला न्यूजवर लाईव्ह बघतच होते. काही वेळातच माझे आईवडील पण तिथे पोहोचले. आता माझे बाबा माझ्यावर गर्व करत म्हणाले, "आज माझ्या मुलीने गर्वाने माझी छाती फुगवली आहे. तिने एका लाईव्ह कॅमेराच्या समोर एका धोकाधडी करणाऱ्या माणसाचा चेहरा समोर आणला आहे म्हणून." माझे बाबा माझ्या कामावर खूप खुश होते. माझी आई पण खूप खुश झाली. माझे बाबा मला म्हणाले, "जे धाडस माझ्या मुलीने केले आहे बहुतेक ते एखाद्या मुलीने केलेच नसते. माझी मुलगीच माझ्यासाठी मुलगा आहे म्हणून." माझ्या आईला पण आता माझ्यावर गर्व होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बरं, अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.